नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रेमाचा प्रश्न, हसाय ना सगळे? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण घेऊन आलं तुमचा आवडता कार्यक्रम. चला हवा येऊ द्या. तर आजच्या या भागाची सुरुवात इतकी भव्य दिव्य आणि चकाचक झालेली आहे, त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या सगळ्या कलाकारांसाठी. म्हणजे आजचा एपिसोड खरंच आगळा वेगळा आहे, कारण सगळी मराठी इंडस्ट्री जवळजवळ इकडे आली असं मला वाटतं. पण तुमच्या लक्षात आलं असेल हे सगळं प्रेम का आहे? एका माणसासाठी, तो म्हणजे निलेश साबळे. माझ्या प्रेमाखातर ही सगळी मंडळी इकडे परत परत येत असतात. पण त्याही पेक्षा मोठं कारण आहे, एव्हाना ते तुमच्या लक्षात आलेलं असेल की या सगळ्या दिग्गजांचा एक भव्य दिव्य सिनेमा येतोय. 2015 मधला सगळ्यांची उत्सुकता ताणून धरणारा चित्रपट म्हणजेच क्लासमेट्स. आणि याच सिनेमाच्या निमित्तानं हे सगळे क्लासमेट्स इथे एकत्र जमलेले आहेत आणि बराच बदल झालेला आहे आमच्या सेटवरती, तुम्ही बघितलेला असेल. म्हणजे सई, पूर्वी कसं होतं ना, आमची जी थुकरटवाडी होती, हे आमचं गाव होतं, ही पण येऊन गेलेली आहे. थुकरटवाडी जे गाव होतं ते कसं प्राथमिक शाळेसारखं होतं, पण क्लासमेट इकडे येणार म्हटल्यानंतर आम्ही काय युनिव्हर्सिटीचा लुक देऊन टाकला त्याला. एकदम असं लॅविश वाटलं पाहिजे. त्यामुळे काय मंडळी, मोठी मोठी माणसं मला भेटायला येतात, त्याच्यामुळे आता आमचंही कर्तव्य आहे ना की थुकरटवाडी थोडीशी अशी हायफाय केली पाहिजे. त्यामुळे थुकरटवाडी आता थुकरटवाडी राहिलेली नाहीये, थुकरटवाडी आता थुकरट पॅलेस झालेला आहे. आणि या थुकरट पॅलेस मध्ये या चित्रपटाचं हे पॅलेस प्रमोशन आम्ही करणार आहोत. नाही. काय झालं सई? काय नाही. नाही आवडलं तुला विनोद? नाही, खूप आवडलं. अगं ह्या जोकमुळे टीआरपी शोला काय सांगू शकत तुला. आवडतं लोकांना, मी नाही काही करू शकत. पण मला एक थोडंसं कन्फ्युजन आहे. मी सिनेमाचे प्रोमोज पाहिलेले आहेत, गाणी पाहिलेली आहेत, काहीतरी चुकतंय, काहीतरी मिसिंग आहे असं लक्षात आलं तुमच्या? म्हणजे बघा ना, 1 2 3 4 5 6 7 7च माणसं इथे दिसतात. म्हणजे क्लासमेट म्हणजे क्लासमेट 8 झाले ना. 7च कसे काय? एक कुणीतरी नाहीये. कोण गैरहजर आहे? तू कोणाबद्दल बोलतोयस, तुला माहितीये का? माहित असतं तर नसतो ना बोललो. आमचा हा जो क्लासमेट आहे तो असाच येत नाही, वाजत गाजत येतो. हो हो. काय नाव आहे क्लासमेटचं? सत्या. पण सध्या तो कुठे आहे? अख्ख्या महाराष्ट्राच्या हृदयात. क्या बात आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. सत्या म्हणजेच तुमच्या आमच्या सगळ्यांचे लाडके अंकुश चौधरी. मला पण घ्या, मला पण घ्या, मला पण घ्या, मला पण घ्या. माझा कार्यक्रम आहे, मला पण घ्या, मला पण घ्या. माझा कार्यक्रम मला पण. काय मंडळी, हे सगळे क्लासमेट्स आहेत, त्याच्यामुळे ही धमाल आता फक्त सुरू झालेली आहे. ही फक्त सुरुवात आहे. पुरा पिक्चर अभी बाकी आहे. मनापासून अंकुश दादा, पुन्हा एकदा या मंचावरती स्वागत. परत एकदा इकडे येऊन कसं वाटतं? पुन्हा एकदा टाळ्या वाजू असं वाटतं. तर आमच्या या गावात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि मी सगळ्यांना विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. अण्णा, हा अण्णा, तुमच्यात गाईला अण्णा म्हणतात का रे? एक मिनिट, त्याने काहीतरी पाठ केलं, त्याला म्हणू द्या. हा अण्णा, झुंड में तो सुअर आते, हा, शेर अकेला आता है. अरे पण तू काय झालास? कोण आहेस तू? काऊ बॉय. काऊ बॉय आहेस का खाऊवाला बॉय आहेस? त्याची बिस्किट वगैरे घेऊन आलेला आहेस तू? त्याच्या हातलं कोणी ठेवलं रे हे बिस्किट? यांना ना काऊ बॉयचे कपडे द्या, ओबामाचे कपडे द्या. त्याच्या असलं ही भाषा आली.
तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आमच्या काऊबॉय बँडसाठी. तर एवढी सगळी टीम आमच्याकडे आलेली आहे. कुठल्या क्लासमेट पासून सुरुवात करावी असा मी विचार करतोय, पण ज्यांचा सगळीकडे दरारा आहे आणि या चित्रपटात सुद्धा तो दिसतोय मला. अंकुश दादा, तुमच्यापासून मी सुरुवात करतो. या सिनेमात तुमची काय भूमिका आहे? मी यात सत्या करतोय. प्रत्येक कॉलेजमध्ये एक तरी सत्या असतोच. हवा हवासा वाटणारा, प्रेमळ, मस्तीखोर, मारामारी करणारा, गरज पडली तर धावून जाणारा, वर्गात कमी आणि बाहेर जास्त कट्ट्यावर असणारा, सगळ्यांना सामावून घेणारा, सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारा. म्हणजे कॉलेज संपून जातं, आपण खूप पुढे निघून जातो, पण लोकांच्या लक्षात राहतो तो सत्या नेहमी. म्हणजे एकत्र कधीही भेटले तरी जाऊन येऊन विषय तिकडे देतो. सत्या कुठे असतो रे हल्ली? तो हा सत्य. मग या सत्यामधला कुठला गुण अंकुश चौधरी मध्ये? मला वाटतं इतरांनी सांगितलं तरी चालेल. लीडरशिप क्वालिटी. अच्छा. हां, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी अंकुशदादा आणि सत्यामध्ये कॉमन येते, म्हणजे आपल्या स्वतःला किती जरी त्रास होत असला कुठल्याही गोष्टीचा, तरी जी गोष्ट आपल्याला पूर्ण करायची आहे ती काही केल्या पूर्ण करायची. म्हणजे मध्ये शूटिंगच्या दरम्यान एका फाईट सिक्वेन्समध्ये अंकुशदादाच्या हाताला मार लागलेला, फ्रॅक्चर झालेला या शूटिंगच्या या क्लासमेटच्या शूटिंग दरम्यान, आणि त्यांनी ते शूटिंग कंप्लीट केल्याशिवाय तो डॉक्टरांकडे गेला नाही. फ्रॅक्चर झालं होतं, हाडाचं फ्रॅक्चर, म्हणून तो हाडाचा कलाकार म्हणतात त्याला. मी सत्याची राईट हँड या नात्याने एक गोष्ट सांगू इच्छिते की सत्या ही लाजतो आणि अंकुशही लाजतो. ही क्वालिटी फार कोणाला माहित नाहीये. अच्छा. पण ओहो ओहो. सत्या ही लाजरा आहे आणि अंकुशही लाजतो. सई, सत्याची भूमिका कळली, तुमची भूमिका काय? मी या फिल्ममध्ये अप्पू नावाचा कॅरेक्टर साकारते. अप्पू ही एक टॉम्बॉय आहे कॉलेजची, जी सत्याची राईट हँड आहे. सत्या म्हणेल ती पूर्व दिशा. लोकांना मारते, शिव्यागाळ करते. तिच्या मित्रांना कोणी त्रास दिला तर त्यांच्या बिनधास्त वाटेला जाते. मित्रांसाठी जीव देणारी आणि जीव घेणारी अशी ही एक मुलगी आहे. आणि हे कॅरेक्टर करताना मला खूप समाधान मिळालं, कारण मला खूप फाईट सिक्वेन्सेस करायला मिळाले, मुलांच्या डोक्यात बाटल्या फोडायला मिळाल्या. त्याचा विशेष आनंद आहे मला. शिरीन एका बाजूला आणि ही अप्पू एका बाजूला, म्हणजे अप्पू साकारण्याचं म्हणजे कारण काय होतं? काहीतरी वेगळं करायचं म्हणून का सई तामणकर अशीच आहे? सई दामनकर अशीच आहे. क्या बात आहे. ही अप्पू नक्कीच आम्हाला बघायला आवडेल सिनेमात. सचित, तुमची काय भूमिका आहे या सिनेमात? माझ्या भूमिकेचं नाव रोहित भोसले. हा अत्यंत स्टुडियस असा स्टुडंट आहे. कॉलेजचा तो स्विमर आहे, चॅम्प आहे कॉलेजचा, आणि त्याचं जे घरचं बॅकग्राऊंड आहे ते पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे. भोसले कुटुंब खूप मोठं आहे राजकारणामधलं, पण त्याला राजकारणामध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे. त्याला स्विमिंगमध्ये त्याचं करिअर करायचं आहे. कधीही कोणाच्या अध्यामध्यात पडत नाही, अत्यंत शांतपणे स्वतःचं काम करतो. आणि जे जे दंगे हे सगळे करतात ते तो अजिबात करत नाही. सोनाली, मी प्रत्येक कॉलेजमधली ती मुलगी आहे जिला पाहायला बाकी कॉलेजमधली मुलं येतात. आदिती निंबाळकर. प्रत्येक कॉलेजमध्ये अशा खूप मुली असतात, त्यातली ही एक मुलगी जी सुंदर आहे, हुशार आहे आणि खूप खंबीरही आहे. सिद्धार्थ, आता तुमच्या भूमिकेबद्दल मला उत्सुकता आहे. माझ्या भूमिकेचं नाव आहे अनिरुद्ध. बर. प्रत्येक कॉलेजमध्ये असा एक मुलगा असतो जो अंगातल्या किड्यांचा ब्रँड अँबॅसेडर असतो. त्याच्या अंगात खूप किडे असतात. कॉलेजची प्रिन्सिपल स्वतःची आई असल्यामुळे आगाऊपणा भिनलेला आहे अंगामध्ये. अच्छा, प्रिन्सिपल, या सिनेमात ज्या प्रिन्सिपल आहेत ते तुमच्या आईच आहेत? हां, तो कॉलेजचा रॉकस्टार पण आहे. मस्त गिटार वाजवतो, दिसायला चांगला आहे. ही एक सिमिलॅरिटी आमच्या. हे स्क्रिप्ट मधलं सांगतो. दिसायला चांगला आहे, गातो चांगला, आणि नंबर 1 म्हणजे तो मित्रांवरती जीवापाड प्रेम करतो. सुशांत, तुमची भूमिका कशी आहे यातली? माझं प्रतापचं कॅरेक्टर आहे. आणि प्रताप प्रत्येक कॉलेजमधल्या गर्दीत जो मुलगा असतो, जो गर्दीतून बघत असतो आणि पोरी पटवायची प्रचंड इच्छा असलेला आणि स्मार्ट पोरं ज्याला कटवतात, तसा हा एक प्रताप. पण या सगळ्या ग्रुपवरती, कॉलेजमध्ये या सगळ्या क्लासमेट्सवरती एका कोपऱ्यातून किंवा एका आडोशातून बघून त्यांची मजा एन्जॉय करणारा, त्यांच्यावरती प्रेम करणारा, आणि आपण त्यांच्यातच आहोत पण आपल्यावरती एक कॉलेजची वेगळी जबाबदारी आहे म्हणून आपण ग्राउंडवरती आपटाआपटी करतोय. हे सगळेजण मजा करतात, पण आपण पण ही मजा त्यांच्याबरोबर न राहता त्यांना बघून एन्जॉय करणारा हा प्रताप आहे. वा वा वा.
तुमचे हे सगळे प्रताप मला बघायचे सिनेमामध्ये. पल्लवी, आता तुमच्याकडे यायचंय. तुमचा हा पहिला सिनेमा, कसा अनुभव आहे? अप्रतिम अनुभव होता आणि मजा आली मला. सगळ्यांचा जसा अनुभव असतो, पहिला चित्रपट, खूप मोठी स्टार कास्ट, छान होतं सगळं, मस्त मस्त झाला. हर्ष, तुम्ही सुद्धा आता उल्लेख केला की हा तुमचा पहिला सिनेमा आहे, तर यातला अनुभव कसा होता हे गाणं गाण्याचा? पहिले तर म्हणजे आय वुड लाईक टू थँक अमित राज. त्याने म्हणजे माझ्यात पोटेन्शियल बघितलं आणि मला बरंच फ्रीडम दिला गाताना. आज हे सगळे क्लासमेट्स इथे जमलेले आहेत. यांच्यावरती अंकुश असला तरी आता कोणी अंकुश ठेवू शकणार नाहीये, कारण तोही त्यांचा मित्र आहे. म्हणून या सगळ्यांवरती अंकुश ठेवण्यासाठी या मंचावरती मी आता बोलावणार आहे यांच्या हेडमास्टर इन बाईंना. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती स्वागत करूयात किशोरी शहाणे मॅम यांचं. काय ना मॅम, तुम्ही अशा वेशात आलाय की मला पाया नाही पडावं असं वाटत आहे, पण आम्ही पाया पडतो सगळे. तर अशा प्रिन्सिपल सगळ्यांना मिळत, जेणेकरून सगळे विद्यार्थी कॉलेजकडे शाळेकडे जाऊ लागतील आणि स्कूल चले हम ही जी योजना आहे ती सफल होईल. मॅम, पुन्हा एकदा या मंचावरती स्वागत. तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. जोरदार टाळ्या मॅम साठी. सगळ्यांना मी भूमिका विचारल्या, पण मला सिद्धार्थकडून असं कळालं की या सिनेमामध्ये तुम्ही त्यांच्या आई आहात, प्रिन्सिपल आहात तुम्ही. पण जेव्हा मला तुमचे सिनेमे आठवतात, मागे मी म्हटलो होतो की त्यावेळेला बडे बाप की बेटी जर कोणी प्ले केली असेल सिनेमामध्ये तर यांनी प्ले केलेली होती. म्हणजे हिरोकडे सायकल असेल नसेल, पण यांना 4 व्हीलर पाहिजेच. त्याशिवाय इनफॅक्ट तुला सांगते ना, जे ड्रायव्हिंग मी शिकले ते मी फिल्म्समुळेच शिकले. हा, म्हणजे तेव्हा माझ्या हातात नेहमी स्पोर्ट्स कार द्यायचे आणि मी नॅचरली अंडर एज होते, लायसन्स नव्हता माझ्याकडे, तर मी गाडी शिकले नव्हते चालवायला. लायसन्स नसलं तरी कोण अडवणार आज खाली? अरे किशोरी शाणे जाऊ दे, काय लायसन्स काय घ्यायचं. आता प्रिन्सिपल साकारताना कसं वाटतं? अतिशय छान प्रिन्सिपल आहे, स्ट्रिक्ट आणि असे काही खडूस नाही. 3 इडियट्सची प्रिन्सिपल नाहीये. अच्छा, 3 इडियट्सची प्रिन्सिपल नाहीये. 3 इडियट सिनेमाचा तुम्ही उल्लेख केलात आता. माझ्या घरामध्ये एक दिग्दर्शक आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तो. आणि तो दिग्दर्शक असा आहे की तो काही ना काहीतरी बनवतो. मागच्या वेळेला त्यांनी आगरी दुनियादारी बनवली, फार आवडली होती सर. हसून हसून मेलो. हा, तर यावेळेला 3 इडियट्सचं काहीतरी करावं म्हणून त्यांनी एक सिनेमा बनवलेला आहे. अरे देवा. तर साडेमाडे 3 इडियट्स असा सिनेमा आहे. कॉलेज प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी फालतुगिरी करण्याची जागा. असंच एक इंजिनिअरिंग कॉलेज होतं आमच्या गावाच्या शेजारी, ज्याचं नाव होतं डांबरवाडी इंजिनिअरिंग कॉलेज. आणि याच कॉलेजमध्ये शिकायचे 3 जिवलग मित्र. भेटूयात त्यातल्या 2 मित्रांना. ए झालं काय करतोय? तिकडे लय मुंग्या होते रे. ये तुला माहित आहे काय, आज आपला रिझल्ट येणार आहे. रिझल्ट येणार आहे? पण मी तर वडापाव मागवलाय. अरे का रिझल्ट? निकाल निकाल. क्या क्या निकालू? अरे पॅन काढायला काय सांगत आहे तुला? पॅन काढायला सांगतो काय? चहापणा तोफा कबूल करो. येडपटत आहे तो पहा आता कसा करतो. चहा पाण्यासाठी असं कोणी करतं का कधी? काय गडबड झालं तुमच्याकडे? काय अजिबात गडबड करायची लक्षात ठेवा. अरे बापरे, सई तामणकर. टॅम्पलीज 2 मिनिटं. स्किट सोडून काय टॅम्पलीज काय? नाही सई तामणकर आहे. नाही अरे हो, पण नाही असं काही योग येते का कधी कधी? मॅडम, लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ फर्स्ट यू. मी मेन कॅरेक्टर करतो या स्किटमध्ये. आय एम पिऊन. पिऊन म्हणजे पिऊन तसं नाही, पिऊन चपराशी ऑफ दिस कॉलेज. नाही म्हणजे तुम्हाला सांगण्याचा उद्देश फक्त एवढा होता का कपड्यावरून तुम्ही ओळखणार नाही,
म्हणजे कधी तुम्हाला काही वाटू शकते है ना, डॉक्टर वाटू शकते, इंजिनियर वाटू शकते, ॲस्ट्रॉनॉट पण वाटू शकते, पण ॲस्ट्रॉनॉट ओनली बट ऑल्सो आय एम चपराशी ऑफ दिस कॉलेज. नंतर मी सगळ्यांना टाकणार एक एक पंच. काय चालू तुमचा? सर मला खूप टेन्शन आलंय, मला खूप टेन्शन आलंय. कशाचं? परीक्षेचं. अबे परीक्षेचं टेन्शन झाले असते तो परीक्षा देते, तुम्हाला काय टेन्शन आहे? रिझल्टचं टेन्शन आहे ना त्याला. त्याला सांग आपण रोज परीक्षा देतो. हे रोज परीक्षा द्यायला जिकडे बसतात ना त्याला परीक्षा केंद्र नाही म्हणतात, त्याला बार म्हणतात बाळा. ओ काका फालतूगिरी करू नका काका, आधीच सांगतोय. मग काय कांदे पोहे करू तू? चला ना रिझल्ट द्या ना आता. असं माग ना रिझल्ट डायरेक्ट काय. एक मिनिट आहे घे चल, दोघं मिळून एकच आहे. अरे काय दोघात एक? आता एकच पेपर लिहिलं ना, दोघं मिळून दोन दोन कशाला कागद खर्च करणार कॉलेज? ठीक आहे. हा हे काय फेल? मग काय तर काय अपेक्षा आहे तुमची? तुम्ही नेहमी नेहमी आम्हाला नापास का करता? जेव्हापासून ऍडमिशन गेलाय नापासच करताय आम्हाला. एवढ्या परीक्षा पण नाही घेतल्या जेवढ्या वेळा नापास केलाय. तसं नाही रे, तुम्ही काळजी करू नका. कसं ना इनमिन 2 विद्यार्थी आहे तुम्ही ह्या कॉलेजमध्ये. आता तुम्हाला पास केलं तर कॉलेज नाही का बंद पडणार आमचं, म्हणून आम्ही असं करतो. हा काळजी करू नका. पण आता तुम्हाला माहिती आहे का एक खुश खबर आहे तुमच्यासाठी. तुमच्या सोबतीला आणखीन एक पाहुणा येणार आहे कॉलेजमध्ये स्टुडंट. आईच्या गावात कटकट. अत्तरी अत्तरी अत्तरी. क्या बात आहे भाऊ, क्या बात आहे. एवढीच मिमिक्री येते, जास्त सांगू नका. एक्सक्यूज मी. येस. डांबरवाडी इंजिनिअरिंग कॉलेज हेच का? नाही, किराणा मालाचं दुकान आहे. मस्त माल आहे. नाही या तुमच्या किराणा मालाच्या दुकानात मस्त माल आहे असं म्हटलं मी. हा जरा अर्धा किलो सोनाली कुलकर्णी द्या ना. अर्धा किलो म्हणजे काय तिकडे सोनपापडी आहे ते? हा आणि अर्धा किलो मागून राहिला तू? पूर्ण 1 किलोची आहे ते. तुला अर्धा किलो देत आमच्याकडे काय उरणार आहे? आणि तिला घेऊन 2 एपिसोड करायचे, आम्ही काय पाव शेअर वापरू? हा हे स्क्रिप्ट मध्ये नव्हतं, लगेच टाकला हा तुमच्यावर. सगळ्यांना टाकणार एक एक हो आर यू? तू कोण आहेस? रंचो. शिवाजी मारेल. आईच्या गावात तोंडावर शिवी दिली रांचो. मी रंचो. हो स्वतःला शिवी देतो मी रांचो. अरे माझं नाव आहे रंचो भाऊगोदम. काय काय? रंचो भाऊगोदम. ते आहे तू. एकमेकांना शिवाय देणं बंद करा आणि एकदम सायलेंट राहा. आता प्रिन्सिपल येणार आहे. हा वीरू सप्तपात्रे. आईच्या गावात कटकट. हा बघ अंडीवाला आला व. मला एक ऑमलेट टाका. तू काय खाणार? मला जेम्सच्या गोळ्या पाहिजे. हा याचा उपवास आहे. हे कोंबडीचं खस्त आहे खस्त. बापानं बनवलं कोंबडीला घरट? कोंबडी कधी घरट बनवते का? हा याचा पोरगा आहे. अरे ना येडा झालाय काय? अरे तो प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल. सांग नाही प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल. अबे मी लाख सांगा पण तू वाटलं तर पाहिजे की नाही. तर काही सांगितलं तू वाटतं लहान लेकराच्या पायातली स्लीपरच. व्हायरस भडकलाय आता. कोण व्हायरस? अरे हा व्हायरस. अमिबा आहे अमिबा. अमिबा कशावर बघायचं तुला? हो असं कर ना असं ते पाय.
मोबाईल सायलेंटवर ठेवा सांग. सॉरी स्टुडंट्स ऑफ द इयर, हे आहे कोंबडी आणि हे त्याचा खर्ट. बोल. एक गोष्ट लक्षात ठेवा. अबे एक म्हणताना अर्धच दाखवत. तो असे चालेल. हे दोन मिळून एक आहे समजा रे. हे काय आहे? ही गोगल गाय. मोबाईल सायलेंट. जो पडतो तोच पुढे जातो, म्हणूनच गाणं बनवलंय. कोंबडी पळाली, तगडी घालून लगडी घालायला लागली. तेव्हा कोंबडी म्हणते आयुष्यात कॉम्पिटिशन साठी ऑलवेज तयार राहा. कॉम्पिटिशन साठी ऑलवेज तयार राहा. हे यू न्यू फेस. लक्ष कुठे? लक्ष कुठे? लक्ष जिकडे बघायचं तिकडेच बघतो. चालेल जरा लय पकवतो रे. अरे काय मजा नाही या कॉलेजमध्ये. Once more पाहिजे. एकदा पाहिजे. Once more पाहिजे. लग्नाच्या वरातीत नाचून राहिला इथं. नागिन डान्स करून राहिला लग्नाच्या वरातीत. अरे तुला प्रिन्सिपलची भूमिका दिली, जरा त्याची जरा लाज राख. तुझा काय प्रॉब्लेम आहे का? तुला कोणतीही भूमिका द्या, कोणतीही गाणं द्या, हिचं आपलं येऊन रिक्षावाल्यावरच गाडा अडकतं. म्हणजे सई तामणकर सारखंच आहे एकदम. म्हणजे कसं? हिला कोणताही भूमिका द्या, हिला गाणं ते रिक्षावालाच पाहिजे. सई तामणकरला तसंच. कुठलाही पिक्चर द्या, डायरेक्टर तिला संजय दादाच पाहिजे. टाकला तुमच्यावर एक. काय प्रॉब्लेम आहे? आणि ही छत्री बित्री कशाला घेऊन आली? खर्च कशाला केलास? ओफो, थंडी आहे ना. थंडी छत्री घेऊन आली? मग पावसाळ्यात काय गोधडी घेऊन फिरशील का? गाण्यात नाहीये का छत्री? अरे करीना कपूरचा रोल करायचा आहे तुला. करीना कपूर. कुत्ते उल्लू के पट्टे, साले सुअर की औलाद. तुझे क्या लगा तू मुझे छोड़ देगा तो मैं तड़प के मर जाऊंगी? तड़पेगा तू कमीने, कुत्ते की मौत मरेगा और मरने के बाद हमेशा हमेशा नरक की आग में जलेगा तेरी माँ की. वाह, क्या बात है, क्या बात है. व्यवस्थित. झालं. हा द्या ना. झालं काय? मी काय इथं घोटून राहिलो इथं? तुला अक्कल आहे का? तू कसा डान्स करतो? तिच्या बरोबर कोण आहे माहिती आहे ती? कोण? अरे व्हायरसची मुलगी आहे ती. हाय डॅडी.
हॅलो बेटा. हे म्हणजे असं झालं 10 रुपयाच्या रिचार्जवर अख्खा फुकट मोबाईल मिळतोय. न्यू स्टुडंट्स. न्यू स्टुडंट्स आहे. मी तुला काही क्वेश्चन्स विचारतो. व्हेरी गुड. मला सांग मशीनला कसं चालवायचं. सोपं आहे ना. असं सरळ जाताना ए चल लक्ष्मी ए चल ऐश्वर्या चल तिकडे कोणी होती ए सई ए चल चल असं सोपं आहे. मग जातात चालत आपल्या मशीन. म्हैसला कसं चालवायचं नाही मशीनला कसं चालवायचं. तू असतोस. हा मग इथेच असतो मी. मला सांग मशीनची व्याख्या कोणी बनवली. काय मशीनची व्याख्या कोणी बनवली. अशोक सराफने. कसं काय. अख्खी ओक्की व्याख्या. अरे भारी आहे. परत एकदा. अख्खी ओक्की व्याख्या. काल मी तुम्हाला सगळ्यांना एक मशीन बनवून आणायला सांगितली होती. सर मी बनवली सर. हे बघा सर मी हे मशीन बनवलं सर. हे काय दिसत नाही का घर आहे ते. दिसत नाही का. त्याचा उपयोग काय. टाकाऊपासून टिकाऊ गोष्ट आहे सर. अरे पण याच्यात मशीन कुठे आहे. मशीन नाही ते मशीन हे लोक बनवतील. ते ठेवायला घर लागेल ना ते मी बनवलंय. वा व्हेरी गुड. थँक्यू सर. यू आर फेल. आता 10 मिनिटापूर्वी पण केलं होतं फेल. परत केलं. मला सांग तू काय बनवलंय. तुम्हाला दाखवतो ना. तुम्हालाच दाखवतोय. अजून काय दाखवणार आहे. हे बघा सर हे मशीन बनवलंय सर मी. हा हे चावी अडकवायचं मशीन आहे सर. अरे बाजूवाले सारखे येतात ना चावी द्या आमची चावी द्या आमची. या घराच्या बाहेरच लावून ठेवायचं मग ते चावी येऊन घेऊन जातात. चोर जर चावी घेऊन गेला तर. याडा आहे काय आपली चावी नाही ठेवायची बाजूवाल्याचीच ठेवायची आहे चावी. मग आपली चावी कुठं ठेवायची. अरे इथे ठेवायची. यू आर ऑल्सो फेल. थँक्यू. ए तू काय बनवतोस. मावा. तुम्ही सगळे फेल. काल मी सगळ्यांना तुम्हाला मिसाईल बनवायला सांगितली. तुम्हीच नाही बनवली. ओ डॅडी ओ बेटा बनवली. ओ रिअली कशी बनवली. सोपं आहे. फरसाण टाकला कांदा कापला आणि कालची आमटी झाली मिसळ. क्या बात है. तू पास. दादा काय झालं. विनोद मेला. आता चांगला होता आत्ता गेला. रे मला सांगा पिवळ्या फॉस्फरस मध्ये 30 ml अल्कोहोल टाकलं तर काय होईल. सर एक पेक कमी होईल. शिट. A is equal to B. B is equal to C. तर एसीची किंमत काय. 250 रुपयाला. ते कसं काय. 250 रुपयाला ओसीची क्वार्टर येते सर. ते घेतले का एसीची काही गरज पडत नाही. बस सारी फालतुगिरी. मी आता तुम्हाला माझे इन्व्हेन्शन दाखवणार आहे. स्टुडंट्स तर हे आहे माझं रॉकेट. वा. यामध्ये बसून मी मंगळावर जाणार आहे. 1 मिनिट. ओके द स्टुडंट्स एक गोष्ट लक्षात ठेवा. ते लाल बटन दाबलं.
आलीच वेळ आलीच वेळ आलीच वेळ आलीच वेळ आलीच वेळ आलीच वेळ. तू माझा जीव वाचवलास. तुम्ही सगळेजण रॅन्चो आहात. रॅन्चो रॅन्चो याच्यासारखे हुशार आहे. रॅन्चो आता आपण सगळेजण मिळून या रॉकेट मध्ये बसायचं आणि मंगळावर जायचं. कॉलेज म्हटलं की प्रेम आलं आणि प्रेम म्हटलं की गाणं आलं. या सिनेमात सुद्धा खूप छान छान गाणी आहेत. त्यातल्या एका गायकाला आपण आता भेटलो. पण आता या मंचावरती मी बोलावणार आहे एका अशा गोड गळ्याच्या गायिकेला जिच्या स्वरांवरती साक्षात इंद्रलोकातली अप्सरा सुद्धा थिरकते. तुमच्या लक्षात आलं मी कुणाबद्दल बोलतोय? मी अतिशय मनापासून या मंचावरती स्वागत करतो बेला शेंडे यांचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत संगीत क्षेत्रातल्या या अप्सरेसाठी ज्यांचं नाव आहे बेला शेंडे. छान सोडले संगीतात पण छान सोडले. नाही नाही हो त्याची ख्याती मी खूप ऐकून आहे. हो ना म्हणजे तयारी ना आलाय थोडक्यात. मला काही नवीन प्रयोग करायचे नाहीत. पण बेला तुमचं मनापासून या मंचावरती स्वागत आहे. थँक्यू. कसं वाटतंय आमच्या या तुकरट पॅलेस मध्ये येऊन? खूप आनंद होतोय. मी सगळे एपिसोड्स पाहते आणि तू ज्या प्रकारे कंडक्ट करतो शो आय थिंक हॅट्स ऑफ टू यू निलेश. क्या बात आहे. कॉलेजमध्ये जेव्हा आपण असतो त्यावेळेला प्रत्येकाला आनंद घेत असताना भविष्याची खूप चिंता असते की आपल्या आयुष्यात काय होणार. पण हीच भविष्याची चिंता दूर करण्याचं काम या आमच्या तुकरट पॅलेस मधला एक माणूस ज्योतिष बघणार, राज बघणार, कुंडली बघणार, आयुष्य बघणार. ज्योती ए माझा नंदीबैल ए नंदीबैला ए बेळा नंदी बैलाला सोबत घेऊन ज्योतिष बघणार. मोठ्या मोठ्या माणसाचे ज्योतिष मी बघितलेलं आहे साहेब. मी लहान मोठा ज्योतिष नाही आहे साहेब. हे बघा तुम्हाला खोटं वाटत असेल पण हे बघा हे बघा. अरे वा मोठे मोठे माणसं छान फोटोशॉप केले. हे बघा हे बघा. आणि कोण आहे? तुषार कपूर आहे. बघा साहेब आज हे माणसं कुठे आहेत बघा तुम्ही. कुठे आहेत तेच मी शोधतोय कुठे आहेत. त्यांच्याकडे पैसे घ्यायचे. पण काळजी करू नका साहेब तुमच्या गावामध्ये फार मोठे मोठे माणसं आलेत म्हणून त्यांचं ज्योतिष बघायला येणार आहे आमच्या नंदी बैलासोबत. अरे बापरे 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 साक्षात अंकुश चौधरी या ठिकाणी आलेले आहेत. तुमची रास मेंढ्याची वर्ग बैलाचा आहे. बैलावानी तुम्ही कोणाला बनवा कसं बनवा. लय लोक तुम्हाला खातीन खाऊन झाल्यावर बेमान होतील. खाऊन झाल्यावर घरचे फाटे मोजतील असे दोस्त मित्र तुम्हाला लय भेटतील साहेब. तुमचा स्वभाव म्हटलं म्हणजे लय करारी आहे साहेब. घरचं कधी खात नाही बाहेरच्याला काय देत. उचलं करून काम भागवता पटत नाही पटत नाही साहेब. बोला त्याचा राग येणार नाही. तुम्हाला माझा राग आला तुम्ही याला मारू शकता साहेब. त्याच्यासाठीच ठेवला आहे याला मी. असू द्या साहेब. वा 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 वा. नाव तुमचं अंकुश आहे पण आडनाव तुमचं चौधरी आहे साहेब. वा 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 वा. दाढी तुमची काळी आहे पण स्किन तुमची गोरी आहे म्हणून तुमच्या मागे महाराष्ट्रातल्या तमाम पोरी आहेत साहेब. वा 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 वा. काय हरकत नाही. हात अतिशय सुंदर आहे साहेब. म्हणजे काही शनीची बाधा असली तरी हिंमतीनं सामना करण्याचा म्हणजे संकटाचा सामना करण्याचा तुमचा हेका आहे साहेब. म्हणूनच तुम्ही चित्रपट केला आहे नो एंट्री पुढे धोका. तुमची उंची 6 फूट 4 इंच आहे साहेब. 42चा तुम्हाला शर्ट लागतो आणि 32ची तुमची वेस्ट आहे. पण एवढं जरी असलं तरी 9 नंबरचा बूट मात्र तुमच्या पायात एकदम बेस्ट आहे साहेब. साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका. 2015 साल एकदम बेस्ट आहे. 2015 सालामध्ये एक अप्रतिम चित्रपट तुम्हाला करण्याला भेटणार आहे आणि त्या म्हणजे तुम्हाला सांगतो चित्रपटाचं नाव पण शनीच्या रेषामुळे मला दिसते आहे क्लासमेटची दुनियादारी.
आणि त्याच्यामध्ये आयुष्यात कधी न केलेला रोल तुम्हाला करायला भेटणार आहे साहेब, तो म्हणजे कॉलेज गोईंगच्या विद्यार्थ्याचा. कधीच तुम्ही केलेला नाही. मॅडम, राज तुमची नटीची आहे, पण वर्ग तुमचा तरुणाईचा आहे. महाराष्ट्रातला तमाम तरुण वर्ग तुमच्या पाठीशी उभा आहे मॅडम, काही काळजी घ्यायचं कारण नाही आहे. वा वा मॅडम, तुमचं भविष्य तुमच्या आईने लहानपणी ठरवलेलं होतं. म्हणजे कसं सांगतो, त्यांना लहानपणीच ठरवलं होतं का आपली पोरगी मोठेपणी फार मोठी होणार, लोक तिचे ऑटोग्राफ घेणार, म्हणून त्याच वेळेस तुमचं नाव त्यांनी सही ठेवलेलं होतं. मॅडम म्हणजे बघा, थोडासा शनीची वक्रदृष्टी असल्यामुळे ना तुम्ही सगळ्यांसाठी करता, मरमर करता, पण तुमच्यासाठी काम पडलं तर कोणी करत नाही, हे लक्षात ठेवा मॅडम. पण तुमचं नाव एकदम सही आहे. तुमच्या नावावर चित्रपटच नाही, नाटक पण चालतात. कुठलं? सही रे सही. आनंदाची गोष्ट म्हणजे तुमच्या भावाची कृपादृष्टी तुमच्यावर 2015 मध्ये आहे. भाऊ? संजय भाऊ दादा. सगळे त्यांना भाऊ बा म्हणतात, तुम्ही दादा दादा म्हणता. तुम्हाला अजिबात चिंता करण्याचे कारण नाहीये मॅडम, कारण संजय जाधव 2015 मध्ये 67 पिक्चर बनवला. 67 कसे? त्याला पिक्चर बनवायला काही लागतच नाही ना, कॅमेरा आणि सईता मनकर दोन असले की झालं. त्यामुळे 67 पिक्चर बनवू शकतात. यांचा बुध आणि गुरुची रेषा अशी स्पष्ट सांगते की यांचं लग्न झालेलं आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना आवडत नसते आपलं लग्न झालं हे सांगणं. मला असं काही प्रॉब्लेम नाही. काही प्रॉब्लेम नाही, पण तुमचं सांगतो, तुमचा संसार एकदम सुखाचा आहे, तुमचं सासरची मंडळी पण एकदम सुखाची आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त एक सासरच्या मंडळींना खुश करण्यासाठी एक थोडासा इलाज सांगतो, पण तेवढा तुम्ही करा मात्र. दर गुरुवारी आहे ना, तुमच्या घरातले छोटे मोठे जे भांडे आहेत, गिलास असेल, पॉट असेल, काही हे आपला वाट्या असेल, ताटा असेल, हे सगळे पाण्यानं भरून ठेवा आणि सकाळ झाल्यावर ते पाणी तुमच्या कुंडीमध्ये टाकून ठेवा आणि ते भांडे स्वच्छ धुवून ठेवा. त्यांनी काही होणार नाही आहे, पण त्यांना धुणं भांडी करायची सवय लागेल. क्या बात आहे, वा वा वा. तुमचा हात बघायची गरजच नाहीये मॅडम, काय जबरदस्त आहे. म्हणजे नावाप्रमाणे तुमच्या आयुष्यात सोन्याला काही कमी नाही आहे. तुम्हाला कलेची जरी आवड असली तरी इतिहासाची अत्यंत गोडी आहे तुम्हाला. का? म्हणून त्यांनी हडप्पा मोहनजोदडोच्या संस्कृतीवर पिक्चर बनवलेले आहेत. कुठला? अजिंठा वेल्लूर. अजिंठा एवढंच नाव आहे आणि एकदा झालंय सांगून तुम्हाला. नाही नाही, ते तुमच्यासारख्या सामान्य माणसासाठी आहे. वेलूर आम्हाला भविष्य समजते. वेलूर हा तुमचा आगामी चित्रपट आहे. मॅडम तुमचा जरा हात दाखवा, काय हरकत नाही. भविष्य सांगता का एन्जॉय करता? नाही, असं अजिबात करू नका. असं करणार नाही मॅडम. तुमचा हात एकदम मौसूत आहे, रंग तुमचा एकदम गोरा पान आहे. तुमच्याकडे पाहून असं नेहमी म्हणावं असं वाटतं का गोऱ्या गोरे पान फुलासारखे छान. दादा मला एक सोनाली कुलकर्णीसारखी बायको राज तुमची नर्तिकीची आहे, जन्म तुमचा कार्तिकेचा आहे. ह्याच्यात काय संबंध आहे? नाही, हे यमक जुळलं म्हणून टाकून दिलं. आज किशोरी ताई आमच्याकडे आलेल्या आहेत. भावा किशोरी ताई म्हणजे तुमचं भविष्य मी काय सांगावं. म्हणजे नावाप्रमाणे बघा, म्हणजे नावाप्रमाणे त्या किशोरी आहेत. किती वय झालं तरी नावाप्रमाणे त्या किशोरीच राहणार आहेत. तुमची रास अभिनेत्रीची आहे, पण वर्ग तुमचा गृहिणीचा आहे. एक सोजवळ गृहिणी म्हणून तुम्ही प्रसिद्ध आहे. तुमच्या चेहऱ्यावर हुशारता आहे, तुमच्या चेहऱ्यावर शहाणपणा आहे. म्हणजे शहाणे आहे तुम्ही हे तुमच्या चेहऱ्यावरून दिसते. उगाच आडनाव लावायची काही गरज नव्हती, पण तुम्ही लावलं. माईची दूरदृष्टी बघा, त्यांना कळलं, त्यांना आपल्याला समजलं की आपल्या आयुष्यामध्ये कधी अंधार होऊ नये, आपल्या घरामध्ये कधी लोड शेडिंग होऊ नये, म्हणून त्यांनी MSCBतल्या माणसाशी लग्न केलं. कुठल्या MSCBतल्या माणसाची? अरे ते नाही, किशोरी शहाणे वीज. ते फार मोठे आहेत रे, असं नाही विनोद करू. वीज मोठे आहे म्हणून मी अख्खी MSCB म्हटलं, इनोव्हेटर थोडी म्हटलं काय मी. नाही, मला माहिती आहे ते मोठे आहेत, फार मोठे आहेत, म्हणून त्यांच्या नशिबात चित्रपट आला आता माझा पती करोडपती नावाचा. कसं आहे मॅडम, तुमचा स्वभाव जरी प्रेम करूया खुल्लमखुल्ला टाईपचा असला तरी मध्ये मध्ये तुमचा थोडीशी गोची होऊन जाते. म्हणून आत्ता होती कुठं गेली नावाचा चित्रपट पण तुम्ही करून टाकता. बघा एवढं शहाणे आडनाव असून सुद्धा त्यांनी येडा नावाचा चित्रपट केला आहे. आता आपण काय म्हणावं, काय हरकत नाही मॅडम. पण महाराष्ट्रातली तमाम जनता तुमच्यावर प्रेम करणार आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. असंच आमच्या या तुकडवाडीमध्ये येत जात, आमच्याकडून भविष्य बघून घेत जा. भविष्य बघा, ज्योतिष बघा. क्लासमेट्स या सिनेमाच्या निमित्तानं हे सगळे कलाकार माझ्याकडे आले आणि माझ्या कॅफेमध्ये त्यांनी खूप धमाल केली. जाता जाता अंकुजींना विचारायचं कसं वाटलं सर आमच्या कॅफेत येऊन? जाता जाता म्हणजे
आणि आता जायची वेळ झाली ना. ए हाच असणार तो. हा फार कोण चोपडा बंद आहे. करतं? नाही ग. आम्हाला बोलायचं असेल तर उद्याच्या एपिसोडला आम्हाला यायचं असेल तर अरे हे पहिल्यांदाच घडतंय डायरेक्ट रॅगिंग माझी. त्याला ए, ए, बघू. घेऊ तू खोपच्यात. सिरियसली आहे हॅलो या हो. सिरियसली बोलतो. चला. ए त्याला घ्या खोपच्यात. मी बघते. माझं स्वप्नच होतं नाहीतरी. हे, 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 हा, माझ्या मनासारखं झालेलं आहे. माझ्या मनासारखं झालेलं आहे. हा कामातून गेलेला आहे. पण तुम्ही कुठेही जाऊ नका. आपण उद्या भेटणार आहोत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.